माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. एक सज्जन गृहस्थ होते. ते 12 वर्षापेक्षा जास्त काळ एक जमीन कसत होते. त्या जमिनीची काळजी घेत होते. त्या जमिनीमध्ये खर्च घालत होते. एक दिवशी त्यांच्या मनात आलं की 12 वर्षापेक्षा जास्त काळ झालं मी या जमिनीची सेवा करतोय. मग कमीत कमी सातबाराला माझी नोंद तरी झाली पाहिजे. मग गावातले तलाठी हे त्यांच्या ओळखीचे असतात. मग ते तलाठी अण्णांकडे जातात आणि म्हणतात की अरे बाबा 12 वर्षापेक्षा जास्त काळ मी ही जमीन कसत आहे, त्यामुळे त्याची नोंद, माझ्या नावाची नोंद सातबाराला होण्यास काय हरकत आहे, तेवढी नोंद घाल की माझी. तर तलाठी अण्णा म्हणतात अरे बाबा, कारण हे दोघं मित्र असतात म्हणून एकमेकांना अरे तुरे म्हणत असतात. तलाठी अण्णा म्हणतात अरे बाबा, तुझी नोंद घालायला काही हरकत नाही मला, पण कुठल्या आधारे तुझी नोंद घालू? तू वारसा हक्काने आहेस म्हणून नोंद तुझी घालू? खरेदी दस्ताने किंवा इतर कुठल्या दस्ताने तुला ती मिळकत आली आहे त्याच्या आधारे नोंद घालू? की कोर्टाचा कुठला असा हुकूमनामा आहे की कोर्टाचा असा कुठला आदेश आहे की त्याच्या आधारे मी नोंद घालू? तूच सांग मला, कुठल्या आधारे मी तुझी नोंद घालू? त्यावर ते सज्जन गृहस्थ अचंबित झाले. 12 वर्षापेक्षा जास्त काळ ती प्रॉपर्टी माझी ताब्यात आहे आणि मी त्या प्रॉपर्टीची काळजी घेत आहे, परंतु नाव माझं त्या सातबारावर मात्र नाही, दुसऱ्याच कोणाचं तरी आहे. मग करायचं तर काय? मग ते सज्जन गृहस्थ वकिलांकडे जातात आणि त्यानंतर वकील त्यांना असा सल्ला देतात की या प्रॉपर्टीचे तुम्ही एकमेव कायदेशीर हकदार आहात, यासाठी तुम्हाला डिक्लरेशन ऑफ सूटचा दावा करावा लागेल, किंवा या प्रॉपर्टीत तुम्ही विना हरकत अडथळा बऱ्याच वर्षापासून, म्हणजेच 12 वर्षापासून जास्त काळ ती प्रॉपर्टीचा उपभोग घेत आहात, ती प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात आहे, त्यामुळे तुम्ही परमनंट इंजंक्शन, म्हणजेच एखाद्या व्यक्तीने कायमस्वरूपी माझ्या वहिवाटीस हरकत अडथळा करू नये, या 2 प्रकारे तुम्ही कोर्टात दावा दाखल करू शकता आणि कोर्टातील दिलेल्या आदेशाच्या आधारे, न्यायनिर्णयाच्या आधारे तुम्ही तशी सातबारा सदरी नोंद घालू शकता. लक्षात घ्या, 12 वर्षापेक्षा जास्त काळ प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात म्हणजेच ॲडव्हर्स पोझेशन, म्हणजे प्रॉपर्टीमध्ये ॲडव्हर्स पोझेशनच्या आधारे तुम्ही ती नोंद घालू शकता, पण त्यासाठी तुम्हाला कायदेशीर मार्गानेच जावे लागेल. मग यासाठी पुरावेही तितकेच महत्त्वाचे आहेत. केवळ कोर्टाला असं सांगून चालणार नाही की 12 वर्षापेक्षा जास्त काळ किंवा 12 वर्ष झाली ही प्रॉपर्टी माझ्या ताब्यात आहे. ते दाखवणारे पुरावे म्हणजे तुम्ही त्या प्रॉपर्टीत राहत असाल, त्याचं लाईट बिल असेल, त्याचं पाणी बिल असेल, त्यानंतर त्याचे काही तुम्ही पीक घेत असाल, त्या पिकांचं जे काही नोंदी होत असतील त्या तुमच्या नावाने होत असतील, किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये जो काही तुम्ही खर्च घातला असेल त्या खर्चाबाबतची बिलं ही तुमच्याकडे असली पाहिजेत. हे सर्व कागदपत्रे तुम्ही कोर्टात हजर करून, हे असे सक्षम पुरावे आहेत, तसे सोबत साक्षीदार, जे आजूबाजूचे साक्षीदार सांगतील की 12 वर्षापेक्षा जास्त काळ ही प्रॉपर्टी या व्यक्तीच्याच ताब्यात आहे, असे दाखवणारे महत्त्वाचे पुरावे जर का तुम्ही कोर्टात हजर केले आणि कोर्टाचं त्याबाबत समाधान झाले तर नक्कीच निकाल तुमच्या बाजूने लागेल आणि तुम्ही 12 वर्षापेक्षा जास्त प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात आहे म्हणून सातबारा सदरी त्याची नोंद घालून ती मिळकत स्वतःच्या नावे करू शकता. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.